कवितेचं नाव आहे नवरा कधीच आजारी पडत नाही। एके दिवशी बायको म्हणाली, तुम्हाला ताप आलाय, चला दवाखान्यात जाऊ। एके दिवशी बायको म्हणाली, तुम्हाला ताप आलाय, चला दवाखान्यात जाऊ। मी म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडत नाही, कर्तव्याचा इतका भार असतो त्याच्या काळजावर, आजारी पडायला त्याला वेळच मिळत नाही। कधी आलीच थंडी तर कुठल्या कुठे पळून जाते, लेकरानं मारलेल्या गोड मिठीनं, खोकला तर गडपच होतो लेकरांच्या लढीवाळ बोलण्यानं। लेकरं खेळतात अंगावर, कोलांट्या उड्या मारतात, म्हणून काय हाड तुटत नाही की पायही मोडत नाही। मी बायकोला म्हणालो, नवरा कधीच आजारी पडत नाही। आपल्या दोघांच्या प्रेमाची बेरीज केली की सगळीच नाती टिकतात। मी बायकोला म्हणालो, आपल्या दोघांच्या प्रेमाची बेरीज केली की सगळीच नाती टिकतात, आणि आपल्या दोघांच्या प्रेमाची वजाबाकी झाली की सगळीच नाती तुटतात। नाती टिकली तर सगळेजण आनंदात, आणि नाती तुटली तर सगळेजण तणावात। मग आपल्याच माणसांच्या डोळ्यातल्या आसवांची आपण किंमत चुकवू शकत नाही। मी बायकोला म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडत नाही। मी म्हणालो बायकोला, अगं नवऱ्याच्या हातावरच्या कपाळावरच्या रेषा कायमच असतात त्याच्या विरोधात। जीव घेणी ओढाताण नुसती, अख्खा जन्म जातो संघर्षात। दुःख रांगत येतं भेटायला, नवरा त्यालाही कडेवरच घेतो। सुखाला अनेक वाटा, तो त्याची वाट चालत राहतो। आपल्या डोईवरचं आभाळ सांभाळताना कधी झाल्याच जखमा, तर तो कुणालाच दोष देत नाही। मी बायकोला म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडत नाही। बायको एकदा रागानं म्हणाली, मग मीच कशी राहू, मी कशी वागू, मी कशी नाती टिकवू, माझी चूक काय? मी कशी राहू, मी कशी वागू, मीच सगळी नाती कशी टिकवू, माझी चूक काय? मी म्हणालो, सांगेन योग्य वेळी, घरातला तणाव कधी कधी काही केल्या संपत नाही। मी बायकोला म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडत नाही। परवा आम्ही दोघे एका गल्लीतून जाताना एक लेकूरवाळी बाई हंबरडा फोडत होती। एक लेकूरवाळी बाई हंबरडा फोडत होती। आई म्हणून ओरडत होती। आम्ही थांबलोच थोडा वेळ दोघं तिथं। बायको म्हणाली, बिचारीची आई गेली वाटतं। शेजारचे कुणीतरी म्हणाले, आई नाही सासू होती तिची। पोरीनं खूप जीव लावला होता तिला। थोडा वेळ थांबून आम्ही निघून आलो बाजारातून घरी। मी बायकोला म्हणालो, आता तुझ्या प्रश्नांची उत्तर ऐक। तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐक। तू म्हणतेस ना कशी राहू, मगा त्या रडणाऱ्या लेकूरवाळ्या बाई सारखं राहा। तू म्हणतेस ना मीच कशी राहू, मगाशी रडणाऱ्या त्या लेकूरवाळ्या बाई सारखं राहा। तू म्हणतेस ना मी कशी वागू, मगा रडणाऱ्या त्या लेकूरवाळ्या बाई सारखं वाग। तू म्हणतेस ना मीच सगळी नाती कशी टिकवू, मगाशी त्या रडणाऱ्या बाई सारखी टिकव। तू म्हणतेस ना माझी चूक काय, एक पाऊल मागे ये, साऱ्यांना जीव लाव, तुला कुणीच चुकीचं म्हणणार नाही। मी बायकोला म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडणार नाही। बायको जवळ आली आणि म्हणाली, नवराही कधी कधी आजारी पडतो। नवरा बायकोपासून काहीच लपवू शकत नाही। मी बायकोला म्हणालो, अगं नवरा कधीच आजारी पडत नाही, कारण कर्तव्याचा इतका भार असतो त्याच्या काळजावर, आजारी पडायला त्याला वेळच मिळत नाही। धन्यवाद।